नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी। आज रात्री सुमारे 10:01 जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यातील काही ठिकाणी हे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे। प्रशासनाने नागरिकांना आपल्या घराची आणि इमारतीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। भिंतींना किंवा इमारतीच्या संरचनेला तडे गेले आहेत का, काही धोका निर्माण झाला आहे का, याची तपासणी करा। धोका जाणवत असल्यास त्या इमारतीत राहू नका आणि तातडीने स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधा। विशेषतः घाट आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी। जमिनीला तडे गेले आहेत का, जमीन खचण्याची चिन्हे आहेत का किंवा जमिनीखालून पाणी वाहण्याचा आवाज येतोय का, याकडे लक्ष द्यावे। अशी परिस्थिती आढळल्यास ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा। महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती प्रशासनाकडे आलेली नाही। जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून विविध ठिकाणी निरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र सुरक्षिततेसाठी सतर्क राहा। अधिकृत आणि ताज्या अपडेट्ससाठी जनस्थान ऑनलाईन सोबत राहा।